4 पदरी करून मी अस्तर घेतलेला एका साईडने फोल्ड करून मैत्रिणींनो कटोरी ब्लाउज कटिंगसाठी खूप सोपी पद्धत आहे। 14 इंच मी पूर्ण उंची घेतलेली आहे। 5.5 इंच शोल्डर घेतलं, नंतर 5.5 इंच मुंडा घेतला। तर तुम्ही पाहू शकता मुंडा झाल्यावर छातीचं माप घ्यायचं आहे 8 इंच। 8 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे। नंतर 1.5 इंचावर 1 आणि 1 इंचावर 1 खूण करून घ्यायची। नंतर गळा रुंदी 2.25 इंच घेतली। शोल्डर अर्धा इंच मुंड्याकडे उतरवलं आणि 2 लाईन खालच्या साईडला गळ्याकडे उतरवलं। नंतर गळा घेतला 6.5 इंच। गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित। नंतर मुंड्याला आकार द्यायचा 1 वरून सुद्धा आणि 1.5 वरून सुद्धा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। नंतर 3 इंचावर 1 आणि 2.5 इंचावर 1 खूण करायची। नंतर 2.5 इंचाची खूण मिळवून घ्यायची। नंतर 3 इंचाला क्रॉस जॉईन करायचं आणि वरच्या साईडला अर्धा इंच घेऊन मस्त क्रॉस पट्टीला क्रॉस भाग द्यायचा। ही सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। 5 इंचावर कटोरीचं माप टाकून वरच्या साईडला 2 इंच सरळ लाईन घेऊन मुंड्यातून 2.5 इंच घेऊन कटोरीचा मस्त आकार देऊन घेतला। तर हे पहा आपलं पुढच्या साईडचं जे मार्किंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पूर्ण बाहेरच्या मापावरून कटिंग करायची आहे। मुंडा सुद्धा बाहेरच्या मापावरून कट करायचा आहे। हे पहा आता हे 4 पदरी अस्तर असल्यामुळे आपल्याला आता हे भाग जे आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कटोरीचा आणि बॅक साईडचा जो भाग आहे तो वेगवेगळा करायचा आहे। आता खालच्या साईडला जॉईनिंग असल्यामुळे ते कट करून घ्यायचं। तर आपल्याला पाठीमागच्या आणि पुढच्या भागाची रेडी कटिंग मिळते। हे पहा वेगवेगळी कटिंग करायची गरज नाही। आता आपण काय करू, कटोरीचा भाग जो आहे तो थोडा वेळ साईडला ठेवू आणि पाठीमागच्या भागाची कटिंग करू। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर 9.5 इंच गळा घेतला पाठीमागचा। नंतर 2.5 इंच खालच्या साईडला गळा रुंदी घेतली। वरी 2.25 होती। नंतर गळ्याच्या साईडला शोल्डर उतरवला अर्धा इंच। टक्सला मार्किंग केलं। नंतर पाठीमागचा गळा आहे तो कट करून घेतला व्यवस्थित। आता पुढचा सुद्धा गळा कट करायचा आहे। तर कटिंग करता वेळेस थोडंसं लक्ष द्यायचं मैत्रिणींनो। नंतर आपण जो पुढच्या मुंड्याला आकार दिला तो कट करून शोल्डर कट करायचं। नंतर क्रॉस पट्टी कट करून अर्धा इंच बॅक साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला कट करायचं। कटोरी वेगळी करून घ्यायची आहे। कटोरी आपल्याला वाढवायला लागणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर शिल्लक राहिलेला आपला अस्तर आहे तिथं घ्यायचं आहे। अशा प्रकारे मुंड्याचा जो भाग आहे तिथे कटोरी ठेवून आपल्याला व्यवस्थित कटोरी उतरवून घ्यायची। ती कटोरी ठेवून त्याच्यावर फोल्ड करून सेंटर काढून लाईन घ्यायची। नंतर जशी कटोरी आहे तशीच कटोरी उतरवून घ्यायची। हे पहा आणि आपण 1.25 इंचावर खूण केलेली आहे। तुम्ही कटोरी 4 वेळेस फोल्ड करून सुद्धा व्यवस्थित कटिंग करू शकता। खूप व्यवस्थित आणि अचूक मापाबरोबर कटोरी कट होते। तर हे पहा तुम्ही पाहू शकता 1.25 इंचावर मी डॉट दिला होता कटोरीला, ते व्यवस्थित आलेला आहे। तर आता शिल्लक राहिलेला अस्तर जे आहे ते आपल्याला स्लीव्ह साठी कटिंग करायचं आहे। तर त्याला अगोदर इस्त्री करून घ्यायची। जी पुढची भागाची होती ती मी इस्त्री केली होती अगोदरच। तर आपल्याला स्लीव्हजला इस्त्री करून घ्यायची आहे। हे पहा इस्त्री करून घेतल्यानंतर खालच्या साईडला एक सरळ लाईन ओढायची। नंतर आपलं बाहीचं माप टाकायचं। बाहीचं माप आहे 6.5 इंच। तर 6.5 इंच बाहीचं माप टाकून 8.5 इंच बाही रुंदी टाकायची। 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचं। कॅप हाईट 2.5 इंच घेऊन 1.5 इंच आतल्या साईडला घेऊन बाहीचा आकार देऊन घ्यायचा। तर हे पहा अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची आहे। आपलं ब्लाऊज पूर्ण कटिंग करून झालेलं आहे। ब्लाऊज पीस कट करेपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। असेच व्हिडिओ पहा। बाय।